श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज रामनवमीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज रामनवमी आहे. आज रामनवमी दिवशी संध्याकाळी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. म्हणजे कापूरसोबत आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत. याने काय होईल, आपल्या घरातील नकारात्मकता आहे ती निघून जाईल. आणि आज नवमी आहे, त्याचबरोबर नवरात्रातील नवमीही आलेली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे. हा उपाय आज आपण संध्याकाळी करायचा आहे, पण हा उपाय आपण प्रत्येक शनिवारी जरी केला तरीही चालू शकते. आपण हा उपाय प्रत्येक शनिवारीही करू शकतो. हा उपाय आहे तो प्रदोष काळामध्ये करायचा असतो, कारण माता लक्ष्मी घरात येण्याची ही वेळ असते. आपल्या घरातील काही दोष असतील, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा उपाय आहे तो खूप प्रभावशाली असा उपाय आहे. आणि हा जर उपाय तुम्ही जर कंटिन्यूली जर केला, प्रत्येक शनिवारी जर हा जर उपाय केला, तर तुम्हाला खरंच खूप छान असा बदल जाणवून येईल. तुमच्या घरातील वातावरण किंवा तुमच्या आयुष्यात असणारे जे काही अडचणी, ज्या काही प्रॉब्लेम आहेत ते कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल. घरातील वातावरणही छान होईल. तुमचे मुलं किंवा तुमच्या घरातील नवरा बायको इकडं म्हणजे असं काही जर भांडण होत असेल किंवा मतभेद जर होत असतील, तर तेही घरामध्ये आपल्या नकारात्मकता असल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या सतत घडून येत असतात. म्हणून आपल्याला वरचीवर असे उपाय आहेत ते करायचे असतात. म्हणून हा उपाय आहे तो प्रभावी उपाय आहे, तो तुम्ही नक्कीच करावा. तर तो उपाय काय आहे ते आता आपण पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळेल. तर हा उपाय काय आहे? उपाय म्हणजे आपल्याला कापूरसोबत काही वस्तू आहेत त्या जाळायच्या आहेत. आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि एक मातीची पंती किंवा तुमच्याकडे हवनपत्र जरी असेल तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुमच्याकडे जर असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता. तर हा उपाय आपण कसा करायचा आहे? हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक गौरी आहे ती घ्यायची आहे. गौरी आपल्याला आजकाल पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणीही गौरी आहेत त्या आत्ता सध्या आपल्याला उपलब्ध मिळतात. किंवा तुम्ही जर गावी जर असाल तर तुम्हाला नक्कीच त्या अवेलेबल होतील. तर त्या गौरी आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत. एकच गौरी घेतली तरी चालेल. आणि आपण त्या गौरीवरती शुद्ध गाईचं तूप आहे ते घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप जर आपल्याला नाही मिळालं तर आपण साधं दुसरं कोणतंही आहे तेही वापरू शकतो, चालू शकतं. पण शक्यतो करून शुद्ध गाईचं वापरण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानले जाते. त्याचबरोबर ज्या काही तिच्यापासून मिळणाऱ्या वस्तू असतात त्याही पवित्र असतात. म्हणून शक्यतो करून गाईचं तूप घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्यानंतर भीमसेन कापूर आहे तो घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. भीमसेनच कापूर घेण्याचा प्रयत्न करावा. जर नसेलच आपल्याकडे अवेलेबल तरच दुसरा आहे तो आपण साधा आहे तो वापरू शकतो. पण शक्यतो करून भीमसेनच कापूर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यावरती आपण 5 वड्या आहेत त्या भीमसेन कापराच्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्याला काही वस्तू आहेत त्या आपण त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. त्या वस्तू म्हणजे एक तमालपत्र आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर लवंगा आहेत त्या आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि वेलची आहेत त्या आपल्याला 5 वेलची आहेत त्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपण श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आहे तो आपण 11 वेळा मंत्र जप आहे तो करायचा आहे. आणि यानंतर आपण हे करायचं आहे की आज नवमी असल्यामुळे आपण लक्ष्मीचीही सेवा करण्यासाठी किंवा लक्ष्मीचीही सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून आपण लक्ष्मी मंत्र आहे तो म्हणायचा आहे. आपल्याला जो काही लक्ष्मीचा जो काही मंत्र येईल तो आपण बोलायचा आहे. जर आपल्याला येत जर नसेल तर आपण नवार्णव मंत्र आहे तोही म्हटला तरीही चालू शकतं. किंवा आपल्या कुलस्वामिनीचाही मंत्र आपण म्हणू शकतो. हे जे मंत्र आहेत ते आपल्याला 11 वेळा बोलायचे आहेत. आणि जर आपल्याला मंत्र नाही म्हटलं तर आपण श्रीसूक्त आहे याचंही पठण आहे ते एकदा आपण करायचं आहे. जोपर्यंत हे जे आपला कापूरचं जे प्रज्वलित आहे तोपर्यंत आपण म्हणत राहायचं आहे.
कापूरमध्ये नकारात्मकता घालवण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर याच प्रदोष काळामध्ये आपण ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तेथे आपल्याला एक दिवा आहे तो लावायचा आहे. उत्तरेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण लक्ष्मी माता घरात येण्याची ही वेळ असल्यामुळे आपण असा दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे. आपण जर प्रत्येक शनिवारी ही सेवा जर केली तर नक्कीच आपल्याला बदल आहेत ते जाणवून येतील. म्हणून ही सेवा आवर्जून नक्कीच करावी. श्री स्वामी समर्थ.